नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या मराठीमध्ये झक्कास म्हण आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणाऱ्याला स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ काही दिसत नाही. एकीकडे जनतेला काळ्या पैशाच्या विरोधातल्या लढ्यातले सैनिक व्हा असं आवाहन करणारं आपलं सरकार राजकीय पक्षांच्या अनिर्बंध आर्थिक व्यवहारांकडे असा कानाडोळा करताना का दिसतंय? जनतेकडे असलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब आजकाल मागितला जातोय. सरकार मागतंय ते, मात्र राजकीय पक्षांचे कोट्यवधींचे अनिर्बंध व्यवहार कसे दिसत नाहीयेत हा प्रश्न आता पडल्यापासून राहत नाही. सरकार हे त्यातल्याच एका मोठ्या राजकीय पक्षाचं बनलंय, त्यामुळे सोयीस्करपणे राजकीय पक्षांच्या फंडिंग या विषयावर चर्चा होण्याआधीच आता राजकारण सुरू झालंय का? मुळात राजकीय पक्षांचे एवढे लाड करायचेच कशासाठी? याच विषयावर आपण आज माझा विशेषमध्ये चर्चा करणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, राजकीय अभ्यासक डॉक्टर दीपक पवार हे देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. भाजपचे आमदार राम कदम आपली मतं मांडतील, त्याचप्रमाणे काँग्रेसचे नेते चरणसिंग सप्रा हे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आणि पुण्याहून सामाजिक कार्यकर्त्या विनीता देशमुख आपले विचार या चर्चेमध्ये मांडतील. मला सुरुवातीलाच जायचंय राम कदम यांच्याकडे. राम कदम, राजकीय पक्षांवरती बंधनं असावी का, काय म्हणणं आहे तुमचं? कारण मध्यंतरी राजकीय पक्षांना माहिती अधिकाराच्या मर्यादेमध्ये आणावं याविषयी प्रस्ताव आलेला होता, मात्र सर्वच राजकीय पक्षांनी थोड्या बहुत फरकाने त्याला विरोधच केलेला होता. काही तांत्रिक अडचणींमुळे राम कदम यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही आहोत. काँग्रेसचे नेते चरणसिंग सप्रा आहेत आपल्यासोबत. चरणसिंगजी, राजकीय पक्षांवरती हे जे त्यांचे आर्थिक व्यवहार आहेत त्याचे डिटेल्स हे सगळ्यांच्या समोर आणायला राजकीय पक्षांना काही प्रॉब्लेम असतो का? नाही, मला नाही वाटत काही प्रॉब्लेम असते राजकीय पक्षांना. आणि शेवटी माझा म्हणणं असं आहे की ज्या दिवशी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमुद्रीकरणाचा निर्णय घेतला 8 नोव्हेंबरला, त्याच दिवशी हा पण निर्णय घेतला असता तर काही चुकीचं ठरलं नसतं. तर हा विषय जे राजकीय पक्षांचा आहे हा शेवटी आता राहिलेले 10-11 दिवस आहेत त्यामध्ये चर्चेत आणायचं आणि चर्चेत आणून मग काय होणार नाही 10 दिवसात. आता इलेक्शन कमिशननी एक सुझाव दिलेला आहे. सुप्रीम कोर्टमध्ये एका माणसाने याचिका दायर केलेली आहे. तर यावर एक 10 दिवसात काही निर्णय येणार नाही. आणि हा विषय ज्यामध्ये 8 नोव्हेंबरचे अगोदरचे जेवढे आहेत नोटा आहेत राजकीय पक्षांकडे ते सर्व आपण बँकेत जमा करू शकतो. हा निर्णय कुठेतरी मला वाटतं की चुकीचा आहे आणि याविषयी ते पंतप्रधानांनी 8 नोव्हेंबरला निर्णय केला माझ्या प्रश्नाला थोडीशी बगल देताय. माझा प्रश्न असा आहे की राजकीय पक्षांनी आपल्या आर्थिक व्यवहार सगळ्यांच्या समोर का आणू नयेत? म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना जे काही फंडिंग आलेलं असेल त्या फंडिंग कुठून आलं, कोणाकडून आलं या संदर्भातले डिटेल्स त्यांनी का पब्लिश करायचे नाहीत? बघा, ती काँग्रेस पक्षाची नेहमी तयारी असते. काँग्रेस पक्षाचे सर्व जे अकाउंट्स आहेत ते ऑडिट होतात. जेव्हा जेव्हा सबमिट करायचे इलेक्शन कमिशनकडे आम्ही सबमिट पण करतोय. पण हे जे 20,000चे खालचे आहेत हे जे म्हणजे त्या नियमाच्या अनुषंगाने कुठलाही राजकीय पक्ष याची डिटेल देत नाही. पण कोणी मागितले तर आम्ही द्यायची आमची तयारी आहे. काँग्रेसची जर एवढी तयारी आहे तर स्वेच्छेने सगळीच पारदर्शकतेसाठी ही लिस्ट का जाहीर करत नाही? काँग्रेसची स्वतःची वेबसाईट आहे, त्यावरती ही लिस्ट का तुम्ही जाहीर करत नाही की एवढ्या माणसांनी आम्हाला एवढे रुपये दिले? हो, नाही ते करूया. आरटीआय शेवटी कोणी आणली? काँग्रेस पक्षाने आरटीआय आणलेली आहे. आदरणीय सोनिया गांधींची ही विचारधारा होती की आरटीआय आणावी आपण, आणि आरटीआय उद्या राजकीय पक्षांनाही लागली तर आमचा त्यामध्ये दुमत नाही आहे. बरं, म्हणजे सप्राजी, तुम्हाला असं म्हणायचंय का की नियम केल्याशिवाय आम्ही काय, आम्हाला जे कोणी पैसे देत आहेत त्यांची आम्ही नावं डिक्लेअर करणार नाही, असा पहिल्यांदा नियम आणा मग आम्ही डिक्लेअर करू, असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही, आमची तयारी आहे डिक्लेअर करण्याची, त्यामध्ये काही दुमत नाही. उद्या नियम नाही आले तरी आपण डिक्लेअर करू. बरं, ठीक आहे. आम्हाला प्रतीक्षा आहे. काँग्रेस आपल्याला जी काही फंडिंग काँग्रेस पक्षाला येते त्यांची लिस्ट आता कधी जाहीर होते ती. राम कदम आहेत आपल्यासोबत. राम कदमजी, राजकीय पक्षांना विशेषतः भाजपला ज्या प्रकारे जी फंडिंग होते, भाजपने यंदाचं आपलं रिटर्न सुद्धा फाईल केलेत, मात्र त्यामध्ये अमाऊंट सुद्धा मेन्शन केलेली नाहीये. का अशा प्रकारे आर्थिक व्यवहार हे अनिर्बंध असतात? यामध्ये अनॉनिमस डोनर नावाची कन्सेप्ट का असावी लागते? सगळ्या प्रकारचे जे कोणी दाते आहेत या पक्षासाठी, पक्षाचं जर चांगलं कार्य एवढं होतंय तर त्यासाठी असलेल्या दात्यांची नावं का लपवून ठेवायची?
नम्रता, जेव्हा निवडणूक आयोगाकडून ही शिफारस आली की 20,000ची जी मर्यादा होती 20,000ची मर्यादा 2,000 पर्यंत आणली, तर सगळ्यात पहिल्यांदा या शिफारसीचं स्वागत करणारा देशभरातल्या 1800 रजिस्टर्ड राजकीय पक्षांपैकी पहिला पक्ष हा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे. आमचे मित्र चरणजी सप्रा यांनी जरी स्वागत केलं असलं तरी महाराष्ट्रातले 11 कोटी लोक हे विसरणार नाहीत की सोनिया गांधी किंवा राहुल गांधी या दोघांनीही अजूनपर्यंत यावर काही वक्तव्य केलेलं नाही. आणि वक्तव्य का केलं नाही असं माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता विचार करतो, तर मला अगदी इतिहासातल्या स्वातंत्र्य कालखंडापासून आतापर्यंतचा इतिहास महाराष्ट्रातल्या जनतेला या निमित्तानं सांगावासा वाटतो. अगदी मी सुरुवात करतो, 1947ला देश स्वातंत्र्य झाला. या देशातला पहिला सर्वात मोठा घोटाळा हा 1948 साली झीप घोटाळा होता, जो 80 लाखाच्या आसपास त्यावेळी. नाही राम कदम, आपण त्याच्याकडे जाऊया नको. माझा ह्या घोटाळ्यांकडे आपण जाऊया नको. घोटाळे सगळ्यांना माहिती आहेत आणि घोटाळ्यांबद्दल आपण जितकी चर्चा करू ना तितकी कमी आहे. माझा तुम्ही विषयावर, माझा एक साधा प्रश्न आहे राम कदम तुम्हाला. नाही राम कदम, माझा एक साधा प्रश्न आहे तुम्हाला. भाजपचं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती रिटर्न्सच्या संदर्भातली माहिती आहे. येणारा पैसा हा मुद्दा आहे का नाहीये? नाही, तो मुद्दा आहे. माझा थेट भाजपला प्रश्न आहे. आपण काँग्रेसवरती टीका नंतर करूया. चर्चेच्या उत्तरार्धात तुम्ही टीका करू शकता. माझा भाजपसाठी प्रश्न आहे राम कदम. प्रश्न असा आहे की इलेक्शन कमिशनकडे रिटर्न्सचे जे डिटेल्स आहेत त्यांच्या वेबसाईटवरती, त्यामध्ये भाजपने त्यांना किती फंडिंग मिळालेली आहे याची अमाऊंटच डिक्लेअर केलेली नाहीये. वर्षभरात किती तुम्हाला फंडिंग मिळाली याची काउंटिंग करायला भाजपला वेळ मिळाला नाही का? येट टू बी कॅल्क्युलेटेड असं त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. टोटल अमाऊंट मेन्शनच केलेली नाहीये. नम्रता, ही तुमची माहिती पूर्ण सत्य नाही, ही अर्धसत्य माहिती आहे. उलट भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की ज्यांनी सर्व गोष्टींना पारदर्शी व्हावं अशा प्रकारची तयारी, नम्रता, या गोष्टीची तयारी दाखवणारा देशातला पहिला पक्ष भारतीय जनता पार्टी आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे जाहीरपणे वक्तव्य केलंय. पण दुर्दैवानं अजूनपर्यंत ना राहुल गांधी, ना सोनिया गांधी, ना बाकीचे पक्ष सगळे मूग घेऊन गप्प बसले. ते आपल्याला मान्य करावं लागेल. पुन्हा मी त्याच मुद्द्याकडे, हा निर्णय 8 नोव्हेंबरला का नाही घेतला पंतप्रधानांनी? आपण वारंवार काळ्या पैशाला दाबण्याचा प्रयत्न हा काँग्रेसकडून झालाय. म्हणजे एलआयसीचा घोटाळा बघा, बाकीच्या सगळ्या गोष्टी बघा. अगदी काल परवा राम कदम, काळ्या पैशातला दाबण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून झाला असं तुम्ही म्हणताय. चांगली संधी आहे तुम्हाला. भाजपचे जे काही पैसे आहेत ते सगळेच्या सगळे डिक्लेअर करायची, त्याचा सोर्स डिक्लेअर करायची. का करत नाही? नम्रता, आपण ऐकाल? बोला. आम्ही करतो आहोत, केलेलं आहे. आणि या कोणत्याही गोष्टी लपवण्याची आमची मानसिकता नाही. आणि हे आमच्या स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंय. विषय एवढाच या निमित्तानं येतो की अगदी सुप्रीम कोर्ट जेव्हा सांगतं काँग्रेस सरकारला की काळा पैशाच्या बाबतीत एसआयटी नेमा, 4 वर्ष सांगितल्याच्या नंतर शिवाय काँग्रेस सरकार नेमत नाही. म्हणजे 48 पासूनचा जीप घोटाळा तोपासून 2014 पर्यंत हे वारंवार काळ्या पैशाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसनं या काळ्या पैशाला पाठीशी घालण्याचं काम केलं. आणि एक पर्याय पहा की सोनिया गांधी, राहुल गांधी जामीनवर आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आधीचे तेही आरोपातून सुटलेले नाहीत. कोळसा घोटाळ्यामध्ये त्यांच्यावरही आरोप आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी. बाबा राम कदम कुठे चाललाय बाबा? विषय कुठे चाललाय? आपण विषयांतर यामध्ये करूया नको. मुद्दा साधा आहे. भारतीय जनता पार्टी विषय सोडून कुठे चाललाय? आज काहीतरी पाठ करून आलाय वेगळं. अभय देशपांडे, नम्रता, फक्त एकच गोष्ट विचारायची आहे की काँग्रेसने काय केलं, काँग्रेसने जे काही केलं, काँग्रेसने ज्या चुकीच्या गोष्टी केल्या त्याच्यामुळेच तुम्ही सत्तेवर आलात ना. प्रश्न असा आहे की तुम्ही 2 वर्षात काय करताय? आता तुम्ही म्हणताय की आम्ही सर्वात पहिल्यांदा त्याचं स्वागत केलं. तुम्ही स्वागत नाही करायचं, आता तुम्ही निर्णय घ्यायचे आहेत. तुम्ही निर्णय घेण्यासाठी त्या पदावर बसलेले आहात. तर आज तुम्ही सरकार म्हणून याच्याबद्दलची तुमची भूमिका काय आहे? हा आता मला वाटतं महत्वाचा विषय आहे. ज्यावेळेस इलेक्शन कमिशनने आज तुम्हाला शिफारस केली. 1 मिनिटात आपला पूर्ण मान राखत मी आपल्याला या ठिकाणी नाही, एकच मिनिट अभय देशपांडेंना पूर्ण करू दे. आज तुमचे मगाशी म्हणलात तुम्ही की अर्धवट माहिती आहे ती इलेक्शन कमिशनच्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. कॉन्ट्रीब्युशन मध्ये जो की तुम्ही 17 का 18 ऑक्टोबरला फाईल केलाय, त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की त्याच्या टोटल फिगर अजून सबमिट केलेल्या नाहीयेत म्हणून, येट टू बी कॅल्क्युलेटेड. तर मला असं म्हणायचं की तुम्ही आता जर आता सत्तेत आहात,
निवडणूक आयोगाची शिफारस आहे की 2,000 रुपयापर्यंत जे कॉन्ट्रीब्युशन आहेत तिथपर्यंत ती मर्यादा खाली आणावी. कारण याची लिस्ट तुम्ही जर 13A इन्कम टॅक्स मधला आहे त्या नियमाप्रमाणे किंवा पॉलिटिकल इलेक्शन कमिशनच्या नियमाप्रमाणे 20,000च्या आत आलेले डोनेशन्स याची तुम्हाला यादीच द्यावी लागत नाही. म्हणजे तुम्ही जर सांगितलं की माझ्याकडे 50 लाख लोकांनी 15-15 हजार रुपये दिले तर तो तुमचं म्हणणं हे अंतिम आहे, तर ती यादी का जाहीर करायची नको. दुसरी गोष्ट की आता तुम्ही सांगितलं की 8 नोव्हेंबरच्या आधी जे पैसे 500च्या नोटा आहेत ती तुम्हाला भरायला परवानगी आहे. 8 नोव्हेंबरला पॉलिटिकल पार्टीजकडे 500 रुपयाच्या किती नोटा होत्या हे कोण ठरवणार. त्यांनी जर उद्या कोण एखाद्या पक्षाने जर 20 कोटी रुपये भरले आणि हे 8 तारखेच्या आधी आलेत, काय त्याला मला वाटतं सांगा पुरावा आहे. तर त्याच्यासाठी ज्या डोनर्सनी दिलेले, तुम्ही चहावाल्याचे पैसे आणि भाजीवाल्याचे पैसे पेटीएमनी देऊ शकता असं सांगता, तर तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन घेताना डिजिटल ट्रान्झॅक्शन का नकोय. त्यांची नावं तुम्हाला मेन्शन करायला, तुमच्या वेबसाईटवर अपलोड करायला काय प्रॉब्लेम आहे. मग हा मला वाटतं की हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि आज तुम्ही ज्या गोष्टीच्या पारदर्शकतेच्या आज गोष्टी करता आहात तर ही जबाबदारी तुमच्यावर अधिक आहे की याचा निर्णय घ्यावा. राम कदम आणि चरणजित चपरा दोघांकडेही मला यायचे, मात्र तत्पूर्वी डॉक्टर दीपक पवार. नम्रता, मला असं वाटतं की राजकीय पक्षांना स्वाभाविकपणे नुरा कुस्तीमध्ये रस असतो. राम कदम, मी येते तुमच्याकडे. डॉक्टर पवार यांना आपलं म्हणणं पूर्ण करू दे. राजकीय पक्षांना स्वाभाविकपणे नुरा कुस्तीमध्ये रस असतो आणि त्यामुळे त्या सगळ्या वितंड वादामध्ये दोन्ही महत्वाच्या पक्षांची सुटका होण्याची शक्यता आहे. एक आधी सत्तेवर होते ते आणि आता लोकप्रियतेमुळे सत्तेवर असलेले जे पक्ष आहेत, आधी कुणी काय केलं नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण शासन व्यवस्थेचा विचार हा हिअर अँड नाऊ, आता काय परिस्थिती ह्याच्यामध्ये करतो. राजकीय पक्षांनी इतरत्र सर्वत्र पारदर्शकता असायला पाहिजे असा आग्रह ते धरतात. आता सप्राजी मगाशी म्हणाले की त्यांच्या पक्षाने माहितीचा अधिकार आणला. त्यांच्या पक्षाने जो माहितीचा अधिकार आणला तो माहितीचा अधिकार त्यांच्या पक्षाला लावलेला त्यांना चालणार आहे का. आणि जर त्यांच्या पक्षाला लावायचं असेल तर आता जे सत्तेमध्ये आहेत त्यांना लावलेला चालणार आहे का. आणि देशातल्या सर्व संस्थांना माहितीचा अधिकार लागू असेल तर जी कमर्शियल ऍक्टिव्हिटी नाहीये असं आपण सर्वसाधारणपणे मानतो राजकीय पक्षांच्या बद्दल, ते राजकीय पक्ष जर कमर्शियल ऍक्टिव्हिटी करत नसतील तर त्यांना माहितीच्या अधिकाराखाली येण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. आणि त्यांच्याकडे राजकीय पक्ष चालवायला पैसे लागतात. अगदी कदम साहेब लोकप्रतिनिधी आहेत, सप्रा साहेब लोकप्रतिनिधी आहेत, सगळ्या लोकप्रतिनिधींना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या सोबत राहायचं तर पैसे खर्च करावे लागतात. आणि त्यामुळे राजकारण हा काही पूर्णतः कंजूशीवर चालणारा व्यवहार नाही. पण हा सगळा जो व्यवहार आहे राजकीय नेत्यांकडे आणि राजकीय पक्षांकडे येणारा जो पैसा आहे तो ऑनबोर्ड काय येता कामा नये. तो लोकांच्या समक्ष जर पैसा आला, किती पैसे येत आहेत हे जर कळलं तर मला वाटतं टॅक्सेबल इन्कम सोडून बाकीचे सगळे पैसे राजकीय पक्षांना वापरता येण्याची शक्यता आहे. पण इथे मला असं वाटतं की आधी काँग्रेसला असं वाटत असावं की आपला पक्ष अमरपट्टा घेऊन आलेला आहे, त्याच्यामुळे आपल्या पैशाला कसली अकाउंटेबिलिटी असता कामा नये. आणि मला असं वाटतं की आता काँग्रेसच्याच आजाराची लागण सत्तेतल्या मंडळींना होते आहे की काय, त्यामुळे ते सुद्धा याबद्दल फार प्रश्न विचारू देत नाहीत. मला असं वाटतं की राजकीय पक्षांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ते लोकांमधनं आलेले आहेत आणि सर्वसामान्य माणसांना जो माहितीचा अधिकार आहे त्याच्यामध्ये आपण असं मानतो की सुओ मोटो काही गोष्टी सरकारनं जाहीर करायला पाहिजे. तर सुओ मोटो राजकीय पक्षांनी सुद्धा त्यांच्या संकेतस्थळावर त्यांना आलेला पैसा, त्यांना मिळालेल्या देणग्या या जर जाहीर केल्या नाहीत तर राजकारणाचं गुन्हेगारीकरण आणि राजकारणाचं व्यापारीकरण थांबण्याचा काही मार्ग नाही. बरं, विनिता देशमुख आहेत आपल्यासोबत. विनिता देशमुख, एकीकडे काँग्रेस म्हणते की आम्ही लिस्ट जाहीर करायला तयार आहोत, दुसरीकडे राम कदम सांगतायत की सगळ्यात पहिलं ही जी जैदी कमिटी होती त्यांच्या शिफारसींचं स्वागत आम्ही केलेलं आहे. तुम्हाला खरोखरच यामध्ये कळकळ वाटते, पारदर्शकता करण्याची तयारी वाटते? नाही, अजिबात नाही. जसं आता देशपांडे साहेब म्हणाले की बाकी सगळ्या देशाला कॅशलेस आणि त्यांना मात्र कॅश पाहिजे. आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं पॉलिटिकल पार्टीजना की तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली या, तर सगळे पॉलिटिकल पार्टी, सगळे मेजर 5 काँग्रेस आणि बीजेपी सगळे अगदी हातात हात घालून सुप्रीम कोर्टाला म्हणाले की आम्ही जर समजा आरटीआयच्या खाली आलो तर मग लोक आम्हाला त्रास देतील आणि आमचं आतलं काम होणार नाही. आणि दुसरं म्हणजे लोक खुन्नसनी आमच्याकडून इन्फॉर्मेशन मागतील. तर त्यामुळे सगळे अगदी मिळून सुप्रीम कोर्टला पण त्यांनी हे केलं की नाही आम्ही येऊ शकणार नाही आरटीआयच्या खाली. आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की जेव्हा एक मंत्री ओथ घेतो तर तेव्हा कोड ऑफ कंडक्टच्या खाली, हे कोड ऑफ कंडक्ट रूल्स जे आहे सेक्शन 29A च्या खाली, ते मिनिस्ट्री ऑफ
पार्लमेंटरी अफेअर्सच्या वेबसाईटवर पण अजून टाकलेली नाहीये. तर त्याच्या खाली किती तुमच्याकडे कॅश आहे, ज्वेलरी आहे, तुमचे शेअर्स किती आहे, मुव्हेबल इमूव्हेबल प्रॉपर्टी तुमची आणि तुमच्या पूर्ण फॅमिलीची किती आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टच्या खाली पण सेक्शनच्या खाली 75A हे सगळं त्यांना डिक्लेअर करावं लागतं, पण तेही कोणी करत नाही. आणि प्राईम मिनिस्टरच्या वेबसाईटवर जे सगळ्या मंत्रींनी कॅश डिपॉझिट किती आहे त्यांच्याकडे जे डिक्लेअर केले, त्याच्यात अरुण जेटली 65 लाख रुपये आणि बाकीचे सगळे 22 लाख ते 40 लाख पर्यंत त्यांच्याकडे कॅश आहे. परंतु हे सगळे जे मिनिस्टर आहेत ते काय रांगेत उभे राहिले नाही. फक्त आम्ही आम आदमी लोक जे सगळे आहोत ते आपण रांगेवर उभे राहिलो. त्यामुळे मी तर म्हणते की 20,000चं 2,000 केलं आणि प्राईम मिनिस्टरनी अगदी त्याचं वेलकम केलं, त्याचा काय अर्थ नाहीये. कारण मी 2,000चं मी 20 रिसीट करू शकते. आणि अनॉनिमस कशाबद्दल? तुम्ही देश चालवता, तुम्ही मंत्री आहात, तर 1 रुपया जरी तुम्ही आमच्याकडून घेतला तर त्याची रिसीट पाहिजे. तर हे सगळे पॉलिटिकल पार्टी. नक्कीच विनीता देशमुख, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की 1 रुपया जरी या राजकीय पक्षांना आला तरी त्याची रिसीट पाहिजे. कारण जर आकडेवारी आपण बघितली तर या आकडेवारीमध्ये अगदी 2013, 14 आणि 14-15 या वर्षाची कोटीच्या कोटी उड्डाणं आहेत हो सगळ्याच राजकीय पक्षांची. तर त्यामुळे एवढे कोट्यवधी रुपये येतात कुठून असा जर साधा प्रश्न विचारला तर दुखलं कुठे, हाच खरा मुद्दा आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर हे सर्वच राजकीय पक्ष या अशा प्रकारामुळे या पारदर्शक व्यवहारांपासून पळण्याचा विचार करतायत का पळतायत, सोयीस्कररित्या का बगल देतायत त्या गोष्टीला, याची चर्चा करायची. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे राजकीय पक्षांचे एवढे लाड का करायचे, त्यांचे जे आर्थिक व्यवहार आहेत त्यांच्यामध्ये पारदर्शकता का नाहीये. राम कदम आपल्यासोबत आहेत, त्यांना काही प्रश्नांची उत्तरं द्यायचीच आहेत. मात्र त्याबरोबर राम कदम, माझा असा प्रश्न आहे की विनीता देशमुखांनी जो मुद्दा मांडलेला होता की 1 रुपयाचं जरी डोनेशन तुम्हाला मिळालं तरी त्याची रिसीट का असत नाही, का असू नये. राम कदम. नम्रता, मी अत्यंत नम्रतापूर्वक या ठिकाणी 2 गोष्टी मांडेन. विनीताताई किंवा आमचे मित्र अभय देशपांडे जे म्हणाले त्याला अनुषंगून किंवा दीपकजी जे म्हणाले ते की प्रत्येक पैसा हिशोब हा जनतेला दिलाच पाहिजे, ही मानसिकता दर्शवणारा देशातला पहिला पक्ष, 1800 रजिस्टर्ड पक्षांपैकी तुलना केली तर पहिला पक्ष हा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे स्पष्ट केलंय, सुस्पष्ट केलंय. आणि त्यांनी स्पष्ट केल्याच्या नंतर आता अनेक तास लोटले तरी ना काँग्रेसकडून ना इतर पक्षांकडून कोणाकडूनच प्रतिक्रिया आली नाही. हे विनीताताई स्वीकारतील, हा पहिला भाग. दुसरा भाग आपण लक्षात घ्या की जेव्हा ही 20,000ची मर्यादा 2,000वर केली जाते तर 2,000वर केल्याच्या नंतर चरणजित सप्रा हे सांगू शकले नाहीत की नेहमी दर 2 मिनिटाला बोलणारे, भाष्य करणारे, वर्तमानपत्रांकडे किंवा मीडियाकडे धावणारे राहुल गांधी अजूनपर्यंत स्वस्त का? नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी जामिनावर मुक्त आहेत म्हणून ते गप्प का हे चरणजित सप्रा अजूनपर्यंत सांगू शकलेले नाहीत. हा दुसरा भाग. आणि तिसरा भाग त्याहीपेक्षा महत्वाचा असा, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काळा पैसा असेल, भ्रष्टाचाराचा पैसा असेल, या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीनं पहिल्यांदा पाऊल उचललंय. आमदार असेल, खासदार असेल, प्रत्येकानं त्याची संपत्ती आमच्या पक्षाकडे जाहीर करावी असं भारतीय जनता पार्टीनं सांगितल्याच्या नंतर काँग्रेस असेल, शिवसेना असेल, इतर पक्ष असेल, यांच्यापैकी कोणीच हे सांगितलं नाही. विनीताताई, एवढं तरी तुम्ही मान्य कराल का नाही? म्हणजे जो पक्ष हे इम्प्लिमेंट करतोय आपण त्याचं कौतुक करावं ही माझी आपल्याकडून अपेक्षा नाही. पण हे या देशाच्या लोकशाहीमध्ये, या देशाच्या स्वातंत्र्य कालखंडाच्या नंतर पहिल्यांदा असं घडतंय की या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी किंवा अमित शहाजी किंवा भारतीय जनता पार्टी हा पक्ष एक वेगळा मापदंड लोकांपुढे आम्ही ठेवतो आहोत. या गोष्टीचं तरी आपण निदान कौतुक नाही, निदान हे देशाच्या भ्रष्टाचार मुक्त व्यवस्थेला प्रेरणा देणारं आहे एवढं तरी आपण मान्य कराल? नाही, अगदी तुमचं म्हणणं अगदी मान्य आहे की भारतीय जनता पक्ष एक नवे मापदंड आणतोय की ज्या पक्षानं या शिफारसीला स्वीकारल्या
नाही रामकदम, तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे की भारतीय जनता पक्ष एक नवे मापदंड आणतोय, मग ते मापदंड दुसऱ्याच्या घरापासून कशाला हो, स्वतःच्या घरापासून सुरुवात करा की. यावर्षी तुमच्या रिटर्न्समध्ये अमाऊंट अजूनही मेन्शन केलेली नाही. ऑक्टोबर पर्यंत हिशोब घेण्यासाठी वेळ लागतो एखाद्या राजकीय पक्षाला. एवढे किती भारतीय डोनेशन्स मिळाले? जनता पार्टीचा बेस, आमचा पायाच आहे भ्रष्टाचार मुक्त भारत. अहो मग तो घरातूनच करायचा ना. भारतीय जनता पक्ष का डिक्लेअर करत नाही? बाकीचे पक्ष अजून कुठे आले? नम्रताजी, मी बोलू का? कुठे आहे? सप्राजी, मी येते आता जे तुमच्याकडे. काही दीपक पवार म्हणतात, जे काही विनिता देशमुख म्हणतात, आम्ही जे पुढे आलेलो आहोत यावर ते टिप्पणी करतात. बाकी आलेच नाहीत पुढे कोणी. नाही राम कदम, तुम्ही PMO तुमचा website पक्ष ला पुढे सांगितलं आला त्याचं आता. स्वागतच केलं पाहिजे राम कदम. प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आपण काळा पैसा बाहेरचा बाहेर काढतोय, आभारी आहे. तर या सिस्टीम जे क्लीनअप चालू आहे, तुमचा क्लीनअप ड्राईव्ह, याच्यामध्ये राजकीय पक्षाला बाजूला कशासाठी ठेवताय? प्रश्न एवढाच उद्भवतोय की तो म्हणजे हे सगळीकडे तुम्ही क्लीनअप ऑपरेशन करताय, मग हे फक्त राजकीय पक्षच त्याला अपवाद का? म्हणजे भारतीय जनता पक्ष राजकीय पक्षांना माहितीच्या अधिकाराखाली आणण्यासाठी वचनबद्ध आहे का? राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यामध्ये ट्रान्सपरन्सी फक्त स्वतःहून नाही तर ती मॅन्डेटरी करणार का, ती बंधनकारक करणार का? ज्या डोनेशनच्या अमाऊंट जी आता शिफारस केली आहे ती अमाऊंट 20,000वरून 2,000वर आणणार का? या प्रश्नाची मला वाटतं की काँग्रेसने काय केलं आणि काँग्रेसने नाही केलं हा प्रश्न नाहीये. आज सत्तेत तुम्ही आहात, तुमचा इनिशिएटिव्ह तुम्ही सुरू केलेला आहे, फक्त त्याच्यातून राजकीय पक्ष का बाजूला, एवढाच प्रश्न आहे आजचा. राम कदम. अभयजी या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्हाला मी पुन्हा अत्यंत नम्रतापूर्वक एवढंच सांगेन की हा देश भ्रष्टाचार मुक्त व्हावं ही भारतीय जनता पार्टीची सकारात्मक मानसिकता आहे. आणि त्या दृष्टिकोनातून माननीय प्रधानमंत्री मोदीजी असतील, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसजी असतील, ते त्या पद्धतीनं पुढे चाललेले आहेत. मग त्याच्यासाठी जे जे आवश्यक असेल आणि राजकीय पक्षाला सुद्धा मर्यादा असल्या पाहिजेत या तुमच्या म्हणण्याशी नक्कीच राम कदम, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. फक्त यामध्ये गोम एवढीच आहे, प्रश्न एवढाच विचारावा वाटतो की ज्या महात्मा गांधींचं नाव आज पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत त्या महात्मा गांधींच्या पावलावरती ते काही चालताना दिसत नाहीये. कारण बदल हा स्वतःपासून करायचा असतो असं गांधीजींनी सांगितलं होतं आणि भाजप तेवढंच करत नाहीये. एवढं तर आपण स्वीकारायला चरणजीत सप्रा. नम्रताजी, राम कदम आता या ठिकाणी मोठे मोठे भाषण करतात. ते म्हणाले की पंतप्रधानांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे, तर काँग्रेस पक्षामार्फत राहुल गांधी किंवा सोनिया गांधींनी का नाही केलं? मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा प्रवक्ता आहे. मी या निर्णयाचं स्वागत तुमच्या ह्या डिबेटवर केलेलं आहे. हा मुद्दा म्हणजे राहुल गांधींनी केलं पाहिजे हा प्रश्न नाही आहे. एक अधिकृत प्रवक्तानी केलेला आहे ते बरं आहे. तुमच्या मोदी साहेबांनी केलं, इथे मी केलं म्हणजे काँग्रेस पक्षाने केलेलं आहे स्वागत. पण विषय असा आहे, जे तुम्ही भ्रष्टाचाराचा बोलतात, आता गेल्या 15 दिवसात जे लोक पकडले नोटबंदीमध्ये नवीन नोटासहित, ते कोणी असू द्या, म्हणजे ते वेस्ट बेंगालच्या महेश शर्मा असू द्या किंवा तुमच्या तमिळनाडूच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या असू द्या किंवा सुभाष देशमुख असू द्या किंवा सुधीर गाडगेलचा भाऊ असू द्या, आणि शेवटी तुमचे दानवे काल काय म्हणाले परवा ते माहिती आहे ना तुम्हाला, की लक्ष्मी येणार तुमच्या दारावर, ते स्वीकृत करा. या अगोदरही 2014 मध्ये नितीन गडकरी विधानसभेची निवडणुकीमध्ये हाच त्यांनी मत मांडला होता की लक्ष्मी तुमच्या दारात कदाचित येऊ शकते. त्यावरही इलेक्शन कमिशनच्या नोटीस नितीन गडकरी साहेबांना आलेला होता. आता हे जे मोठे मोठे लग्न महाराष्ट्रात झाले किंवा जनार्दन रेड्डीचा लग्न झाला, तुमचे केंद्रीय मंत्रीच्या मुलाचा झाला, तर या लोकांनी काय 2.5 लाखाच केलेला आहे का? हे लोक का नाही जाहीर करत? भ्रष्टाचारावर तुम्ही मोठमोठे भाषण करतात. तुमचे भाजपचे नेते सर्व भ्रष्टाचारात लिप्त आहे, उघड पडलेला आहे. तुमच्या चिकीचा घोटाळा झाला, तुमच्या व्यापम घोटाळा झाला, पीडीएस स्कॅम छत्तीसगडमध्ये झाला, राजस्थानमध्ये मायनिंगच्या चरणसिंगजी, आपण जर भ्रष्टाचारांची यादी काढायची झाली ना तर ती सर्वांची खूप मोठी यादी निघेल. मात्र त्यापूर्वी जी यादी महत्वाची आहे ना ती काँग्रेसला काय किंवा भाजपला काय, जे फंडिंग येत आहे ते कुठून यायचे याच्या स्त्रोताची यादी महत्वाची आहे. त्या यादीबद्दल बोला. जनता पार्टीचे नेते पूर्ण देशात करत आहे, ते सोडून तुम्ही आता आम्हाला भाषण देतात या ठिकाणी की भारतीय जनता पक्ष हा पाक साफ आहे, असं आहे का? चरणसिंगजी, आपण विषयावरती येऊया. चरणसिंगजी, विषयांतर करूया नको आपण. विषय आरटीआयचा आहे. राहुल गांधी या
नम्रता, विषयावर येतो नॅशनल मी. हेरॉल्ड आता काँग्रेस प्रकरणी पक्षाने ज्या कबूल सोनिया केलेलं गांधी आणि आहे राहुल गांधी की दोघेही जर जामिनावर भारतीय नाही, राम कदम, मी येते तुमच्याकडे. चरण सिंगजींना मुद्दा पूर्ण करूया. भ्रष्टाचारावर किंवा ऐका, राम नीतिमत्तेबाबत बोलावं. राम कदम ऐका, आता मला बोलू द्या. मी मध्ये बोललं नव्हतं. राम कदम, मी मध्ये बोललं नव्हतं. तुम्ही बोलत होते, मी बोललं नव्हतं. ऐका माझा. बोला सप्राजी, बोला. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढे इमानदार आहेत, जर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढे इमानदार आहेत आणि त्यांना हा निर्णयामध्ये मदत करायची आहे, तर त्यांनी हा निर्णय उद्या घ्यावं. 2000 पण कशासाठी ठेवलं? तुम्ही 1 रुपया ठेवा. आणि काँग्रेस पक्षाने जर 1 रुपयाची पण रिसीट कापली तर त्याचा रेकॉर्ड आजपर्यंत आमच्याकडे आहे. तुम्ही कुठल्याही काँग्रेसच्या ऑफिसमध्ये जाऊन बघू शकता. 1 रुपयाची डोनेशन असेल किंवा 5000ची असेल की 5 लाखाची असेल, ती संपूर्ण डोनेशनची रिसीट जी आहे आतापर्यंत आमच्याकडे आहे. अहो, पण चरण सिंगजी बघणार कसं हो? सामान्य माणूस बघणार कसं? तुम्ही ती यादी तुमच्या वेबसाईटवरती करा की डिक्लेअर, म्हणजे सामान्य माणूस तिथे येऊन बघू शकेल. कारण आम्ही बघायचं कसं काँग्रेसच्या कार्यालयात येऊन? कारण तुम्ही माहिती अधिकाराच्या कक्षामध्ये येत नाही आहात. नाही ते हो का नाही? मी तर सांगतोय ना आज की येणारच आहे. आता बघा, प्रत्येक निर्णयाची एक वेळ असते. ज्या दिवशी पंतप्रधान राजीव गांधींनी टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा मोबाईलमध्ये क्रांती आणली होती, तर त्याच दिवशी 125 कोटी लोकांकडे मोबाईल गेलं नव्हतं. आणि ज्या दिवशी मोबाईल आला त्या दिवशी 125 कोटी लोकांकडे नेट बँकिंग सुरू नाही झाली. आणि ज्या दिवशी नेट बँकिंग सुरू झाली त्या दिवशी सर्व डिजिटल आणि प्लास्टिक मनीमध्ये नाही गेले. तर प्रत्येक निर्णयाचा अगदी प्रत्येक निर्णयाची योग्य वेळ असते. मला वाटतं चरण सिंगजी, योग्य वेळ ही आत्ताची आहे की काँग्रेसने आपण कसे पारदर्शक आहोत आर्थिक व्यवहारांमध्ये हे सिद्ध करायची. जर तुमची यादी त्वरित जर वेबसाईटवरती आली तर नक्कीच या गोष्टीचं प्रूफ आपल्याला मिळेल. विनिता देशमुखांना काही मुद्दा मांडायचा. विनिता देशमुख. नाही, मला हे म्हणायचंय की फक्त ट्रान्सपरन्सी नाही, पण ते अनॉनिमस डोनेशन्स जे आहेत ते मुख्यमंत्री जायला पाहिजे. कारण ते अनॉनिमस डोनेशन असल्यामुळे कोणी दिला तो पैसा तो आपल्याला माहितच नाही. आता ते जे सर्वे केला आहे त्याच्यात 75% जे डोनेशन्स पॉलिटिकल पार्टीजला मिळतात ते अनडिक्लेअर्ड आहेत, म्हणजे अनॉनिमस डोनर कडनं आलेले. आणि हो, आणि फक्त 25% जे डिक्लेअर केलेले आहेत त्यापैकी जवळजवळ 80% जे आहे ते इंडस्ट्रीयल हाऊसेसनी दिलेले आहेत. त्यामुळे हे इंडस्ट्रीयल हाऊसेस जेव्हा पैसे देतात आणि जेव्हा गव्हर्नमेंट ह्याच्या पॉवरमध्ये येतं तेव्हा त्यांचा जो पाठिंबा असतो, त्यांना जे पॉलिसीज पाहिजे ते गव्हर्नमेंट करतं आणि सामान्य माणसाकडे ते लक्ष देत नाहीत. त्यामुळे आम्हाला अनॉनिमस डोनेशन्स हे कम्प्लिटली काढायला पाहिजे. ते तयार आहेत का काँग्रेस आणि बीजेपी? त्यांना तर माहितीये अनॉनिमस मुळे ते अगदी चांगले लपून बसलेत. नक्कीच अनॉनिमस डोनर ही एक चांगली पळवाट आहे. विनिता देशमुख, अत्यंत महत्वाचा मुद्दा. आपण राम कदमना विचारूया. राम कदम, अनॉनिमस डोनर ही हा जो सेक्शन आहे हा संपूर्णपणे या ठिकाणी काढण्याला पाठिंबा असेल का तुमचा? बोला राम कदम. पूर्णपणे पारदर्शी अशा प्रकारचं झालं पाहिजे ही काय व्यवस्था आहे, ही भारतीय जनता पार्टीची मानसिकता आहे. आणि जरी करता नाईलाज म्हणून चरणजीत सप्रा यांना या ठिकाणी सकारात्मक भूमिका घ्यावी लागली असली तरी महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेला माहित आहे की एवढा मोठा निर्णय राहुल गांधी बोलत नाहीत, एवढा मोठा निर्णय दिग्विजय सिंग बोलत नाहीत, एवढा मोठा निर्णय सोनिया गांधी बोलत नाहीत. म्हणजे काँग्रेसला काय गरज आहे? 2000 अरे तुमच्या नरेंद्र मोदी बोलतो म्हणजे राहुल गांधी उत्तर द्यायचं का मान्य नाही? देशभरातला नरेंद्र मोदी बोलतो म्हणजे राहुल गांधींनी त्याच्या प्रत्येक शब्दाचं उत्तर द्यायचं का? मी देतो ना उत्तर. तरी अरे मी देतो ना उत्तर. म्हणून या ठिकाणी बोलता कशासाठी तुम्हाला राहुल गांधीचं उत्तर पाहिजे? चरणजीत जी, आप इस बात का जवाब राम नहीं कदम, दे पाओगे. राम कदम, तुम्ही अनॉनिमस डोनर या विषयाबद्दल बोला. अनॉनिमस डोनर ही कॅटेगरी दिग्विजय सिंग पूर्ण विमुद्रीकरणामध्ये 15 लाख कोटी तुम्ही विड्रॉ केलं, 14 लाख कोटी आतापर्यंत आलेले आहेत भारतीय जनता पार्टी हा पक्ष पारदर्शी असलं पाहिजे. सगळ्या प्रकारच्या पैसा पांढरा करण्याची तुम्ही स्कीम काढली. 45% आयडीएस स्कीम तुम्ही काढली, 50% स्कीम तुम्ही काढली.
चरणसिंग सप्रा, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. या ठिकाणी भ्रष्टाचारांची यादी खूप मोठी आहे, मात्र जनतेला आज प्रतीक्षा आहे ती तुमच्या पक्षाला कुठून एवढं डोनेशन येतं, ते कोण कोण देतं, या संदर्भातली यादी तुम्ही कधी जाहीर कराल आणि पारदर्शी होण्याचा तुम्ही जो दावा करताय तो कधी सिद्ध होतोय. डॉक्टर पवार, हे सगळे दावे जे या लोकांनी केलेले आहेत की आम्ही अशा प्रकारे सगळ्यासाठी तयार आहोत हे म्हणणं सोपं आहे हो, पण प्रत्यक्षात ते तयार होतील असं वाटतंय का? नाही, मुळामध्ये ते तयार होणार नाहीत हे आता त्यांच्या दोघांच्याही देहबोलीवरनं तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे तुम्ही जेव्हा किंवा विनीताताई जेव्हा अनॉनिमस डोनर्सच्या बद्दल बोलतायत तेव्हा मूळ मुद्द्याच्या पेक्षा माफ करा, मुद्द्याच्या पेक्षा वेगळा काहीतरी मुद्दा तिथे. राम कदमजी, माझं संपू दे. राम कदमजी, माझं संपू दे. माझं बोलणं संपलं की आपण बोलूया. माझा मुद्दा संपू दे. असं पण सांगितलं नम्रताजी, आपण चुकीचं सांगता. दोन्ही पक्ष म्हणलो का, काँग्रेस पण आपण. नम्रताजी, माझं म्हणणं मी सांगितलंय, आपण लोकशाहीमध्ये आहोत. आपण लोकशाहीमध्ये आहोत. राम कदम, आपण माझं म्हणणं झालं की तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. राम कदमजी, माझं म्हणणं झालं की मांडा. आज पंतप्रधान एका जाहीर सभेमध्ये असं म्हणाले की राजकीय पक्षांना मिळणाऱ्या फंडिंग बद्दल लोकसभेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला चर्चा करायची होती, त्यातनं अकाउंटेबिलिटी येईल असं आम्हाला वाटलं, पण ते न घडवून देण्यासाठी हे अख्खं अधिवेशन काँग्रेस पक्षानं मातीमध्ये घातलं असं त्यांचं म्हणणं आहे. पंतप्रधान म्हणतात ते समजा खरं आहे असं आपण धरलं तर पंतप्रधानांनी आणि त्यांच्या पक्षाने एवढ्या प्रचंड लोक बहुमताच्या ताकदीवर हा सगळा निर्णय या हिवाळी अधिवेशनामध्ये जनतेसमोर यावा यासाठी का नेटानं प्रयत्न केले नाहीत? सुरुवातीला या पक्षांची इच्छा, विरोधी पक्षांची इच्छा ही मतदान घ्यावं विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर, निश्चलनीकरणाच्या मुद्द्यावर अशी होती. त्या मागणीपासून ते मागे हटले होते, नंतर 4 पावलं मागे आले होते. अशा वेळेला त्या मुद्द्यावर चर्चा घडवून नंतर राजकीय पक्षांच्या फंडिंग बद्दल पंतप्रधानांना आणि भारतीय जनता पक्षाला बोलता येणं शक्य होतं. राम कदम यांच्याबद्दल महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचा भ्रष्टाचार विरुद्ध माझा भ्रष्टाचार ही स्पर्धा नाहीये आपली. महत्वाची गोष्ट अशी आहे की सगळ्यांचेच हात काळे आहेत, ते कोळशात असतील किंवा इतर कशात असतील. राजकीय पक्षांना त्यांच्या संकेतस्थळावर त्यांच्या सगळ्या वर्तणुकीमध्ये तुम्हाला कोणते कॉर्पोरेट डोनर्स तुमचे आहेत, कोणते इंडिव्हिज्युअल डोनर्स आहेत, कोणते छुपे डोनर्स आहेत, हे तुम्ही मोकळेपणानं सांगा. तुम्ही फक्त रेटॉरिक नको, पारदर्शकतेचं आणि अकाउंटेबिलिटीचं. नाही, नक्कीच या मुद्द्यावरती कोणीच इथे बोलायला तयार नाही. माझी वेळ संपत आली. अभय देशपांडे, तुमच्याकडनं मला कन्क्लुडिंग कमेंट हवी आहे की आजचं जर चित्र बघितलं तर चर्चा सुरू व्हायच्या आधी या मुद्द्यावरती राजकारण सुरू झालेलं आहे. भवितव्य काय असू शकतं याचं? नाही, मला वाटतं की कॉर्पोरेट फंडिंग जे आहे ते कॉर्पोरेट फंडिंग असलं पाहिजे, कारण इलेक्शनला निवडणुकीला आपण स्टेट फंडिंग देत नाही. तर हा निवडणुकीचा खर्च कुठून येणार? तर तो नोन सोर्सेस कडून यावा. त्यांना जर त्याच्या बदल्यात काही दिलं असेल तर ते उद्या स्पष्ट होईल, कारण अज्ञात डोनर कडून पैसे घ्यायचे आणि ते पैसे कसे जनरेट होते आणि किती खर्च होतो, त्यापेक्षा तो नोन डोनर असणं अतिशय महत्वाचं आहे. दुसरं असं आहे की आपल्याकडे अनेक राजकीय पक्ष ह्या एका कुटुंबाच्या, एका व्यक्तीच्या व्यक्तिगत प्रोप्रायटरीशिप प्रमाणे चालतात. तर त्यांना सुद्धा अकाउंटेबिलिटी पाहिजे. ते पैसे कोणी दिले, कशासाठी दिले हे कळलं पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी नावं जाहीर केल्यामुळे त्यांचं इन्क्लिनेशन कळतं असंच नाही. पॉलिटिकल हाऊसेस, मगाशी विनीता देशमुख म्हणाले, त्याचा उल्लेख केला त्यांनी. कॉर्पोरेट हाऊसेस सगळ्याच राजकीय पक्षांना देणग्या देत असतात, फक्त त्यांच्या इन्क्लिनेशन प्रमाणे कमी जास्त करत असतील पण देतात. आणि त्याच्यात काही गैर नाहीये. फक्त एवढंच आहे की तो देतो कोण पैसा. जर काळ्या पैशातून या देश साफ करायचा असेल तर राजकीय पक्षांनी त्याच्यात सहभागी झालं पाहिजे. मागे 2.5 लाखाची जर तुम्ही मर्यादा होती डिपॉझिट करण्याची, ती तुम्ही आज आदेश काढला आणि सांगितलं की 5,000 करता येतील म्हणून. मग तुम्ही 20,000वर कशासाठी थांबताय? तुम्ही पण या ना राजकीय पक्ष 2,000वर जाहीर करा ते पैसे, तिथे कोणी दिले ते. आणि त्याच्यात अडचण काही नाहीये. मला वाटतं की क्लीन अप सिस्टीम करायची असेल तर ती सगळ्याच ठिकाणी केली पाहिजे आणि राजकीय पक्ष त्याला अपवाद करतात. 2,000 पर्यंत पण नाही, मी 1 रुपया सांगितलं की एक नक्कीच. अगदी महत्वाची ही गोष्ट आहे की जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हे जे सरकार आहे ते तळागाळातल्या माणसाकडून त्यांच्या 1-1 रुपयाचा हिशोब जर मागताय तर त्यांनी स्वतःच्या घरातून सुद्धा या गोष्टीची सुरुवात केली पाहिजे की ज्या राजकीय पक्षाचे ते आहेत त्या राजकीय पक्षामध्ये 1-1 रुपया कुठून येतो याचा सुद्धा हिशोब त्यांनी देशातल्या जनतेसमोर मांडणं हे तितकंच नैतिकदृष्ट्या त्यांना बंधनकारक असलं पाहिजे. तरच यामधले व्यवहार हे पारदर्शक होतील आणि कुठेतरी या राजकीय व्यवस्थेवरती आता सामान्य माणसांचा विश्वास बसायला सुरुवात होईल. आता इनिशिएट कोण करतंय? कारण मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधण्यासारखा हा प्रकार आहे. घंटा कोण बांधणार हे आपल्याला आता बघावं लागेल. माझा विशेषसाठी सर्व मान्यवरांनी आपल्याला या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.